नमस्कार, मी शुभदा दादरकर आपणा सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करते. रंगनाथाचा रथोत्सव या शीर्षकांतर्गत आज सादर होत आहे नाटककार राम गणेश गडकरी. आपल्या अभिनव नाट्यलेखन कौशल्याने महाराष्ट्र रंगदेवते स्तंभित करून सोडणारे नाटककार राम गणेश गडकरी आपल्या हृदयस्पर्शी सरस आणि भावनाप्रधान काव्यरचनेने रसिकांच्या आदरास प्राप्त झालेले कवी गोविंदाग्रज आणि आपल्या अभिनव आणि प्रतिभासंपन्न विनोदी लेखणीने आबालवृद्धांना हसवणारे विनोदी लेखक बाळकराम अशी त्रिमूर्ती साठवलेली होती ती राम गणेश गडकरी यांच्यात. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे गडकऱ्यांचे नाट्यक्षेत्रातले गुरु. कोल्हटकरांच्या विनोदी लेखनशैलीचा आणि नाटकांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. गडकर यांची शेक्सपिअरच्या साहित्यावर अत्यंत भक्ती होती. म्हणूनच पिटातले प्रेक्षक आणि पुढच्या रांगेतले चोखंदळ समीक्षक यांना शेक्सपिअरच्या इंग्रजी साहित्यातील नाटकांनी जसं मंत्रमुग्ध केलं ना, तसाच चमत्कार गडकऱ्यांच्या नाटकांनीही केला. उत्कटता, कल्पनाविलास, अतिशयोक्ती आणि भाषा प्रभुत्व या 4 गुणांमुळे गडकर यांना विलक्षण लोकप्रियता लाभली. अनुप्रास आणि कोट्यायुक्त अशी त्यांची अलंकारिक भाषा प्रेक्षकांना अतिशय भावली. घनश्याम, कामण्णा, गोकुळ, सुधाकर, तळीराम, सिंधू, गीता इत्यादी त्यांच्या नाटकातील गंभीर तसंच विनोदी पात्र त्यांच्या उत्कट प्रतिभेची आणि अफाट कल्पनाशक्तीची साक्ष आहेत. गंधर्व नाटक मंडळीला दिलेल्या एकच प्याला नाटकामुळे त्या काळी इतकी धनप्राप्ती झाली की शालू शेल्यातील रुक्मिणीचं कर्ज खरोखरच फाटक्या लुगड्यातील सिंधूनं फेडलं. या नाटकातील सुधाकराच्या भूमिकेने गणपतराव बोडस यांना नटसम्राट बनवलं, तर भावबंधन नाटकातील कामण्णाच्या भूमिकेने ती भूमिका करणारे दिनकर ढेरे दिनकर कामण्णा झाले. मास्टर दीनानाथांची भावबंधन नाटकातील लतिकेची भूमिका अत्यंत गाजली. हे नाटक गडकऱ्यांनी खास दीनानाथांच्या बलवंत नाटक मंडळीसाठी लिहिलं. पण दुर्दैव असं की या नाटकाचा पहिला प्रयोग पाहिला गडकरी हयात नव्हते. गडकऱ्यांनी प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही सामाजिक नाटकं लिहिली, तर एकच प्याला हे दारूचे दुष्परिणाम कथन करणारं अजरामर नाटक लिहिलं. वेड्याचा बाजार आणि राजसन्यास ही 2 नाटकं अपूर्ण राहिली. त्यांच्या सर्व नाटकांची नावं 5 अक्षरी आहेत. त्यांनी लिहिलेलं अगदी पहिलं नाटक गर्वनिर्वाण हे एका ध्येयाने आणि निष्ठेने 25 मे 1985 रोजी रंगशारदा प्रतिष्ठाननी साहित्य संघ मंदिर येथे सादर करून त्याचे पुढे 37 प्रयोग केले. गडकर यांची नाट्यरचना शेक्सपिअरप्रमाणेच असल्याने साहजिकच त्यांच्या नाटकात स्वगत भाषणं विपुल प्रमाणात आली आहेत. आजही वेगवेगळ्या विद्यापीठांच्या नाट्यशास्त्रीय अभ्यासक्रमात त्यांची नाटकं आणि त्यातील स्वगत अभ्यासली जातात. आता हेच पहा ना, भावबंधनमध्ये घनश्याम लतिकेला म्हणतो, आपला नुसता हात धरल्यामुळे आपलं हृदय ज्याप्रमाणे माझ्या हाती लागण्यासारखं नाही, त्याप्रमाणेच नुसते माझे पाय धरल्यामुळे आपल्याला माझं मस्तकही मिळायचं नाही. कारण हातापासून हृदय 2च हात दूर असतं, तर पायापासून डोकं 3.5 हात अंतरावर असतं. अशासारखे संवाद प्रेक्षक उचलून धरत होते. आपल्या लेखनात अनुप्रासाचा वापरही गडकऱ्यांच्या इतका प्रभावीपणे फारसा कुणी केलेला दिसत नाही.
त्यांच्या पुण्यप्रभाव नाटकातल्या पतिव्रते हा तुझा पुण्यप्रभाव, पतिव्रतांची पुण्याई पातकी पुरुषालाही परमेश्वराच्या पदवीला पोचवते, या वाक्यांनी त्याची यथार्थ कल्पना येईल. अशा या प्रतिभा संपन्न नाटककाराला कमालीची लोकप्रियता लाभली, ती मात्र त्यांच्या निधनानंतर. भावबंधन आणि एकच प्याला या नाटकांचे तर आजही प्रयोग होताना दिसतात. मराठी नाट्यसृष्टीच्या जन्मकाळापासून पुढील 50-एक वर्षातील प्रमुख नाट्यप्रवाहांचा संगम गडकऱ्यांच्या नाटकात झालेला दिसतो. आणि म्हणूनच आज 100हून अधिक वर्ष झाली तरी त्यांच्या नाटकांची लोकप्रियता अबाधित आहे. पुणे, ठाणे, सावनेर इथे गडकऱ्यांची स्मारकं उभारली गेली असून विविध नाट्यप्रेमी संस्थांमार्फत राम गणेश गडकरी यांच्या नावाने नवोदित नाटककारांसाठी तसंच नाट्याभिनयासाठी प्रतिवर्षी पुरस्कार दिले जातात. धन्यवाद.